नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपण पाहणार आहोत एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका नंदीनं त्यांना कुठल्या कुठं नेऊन ठेवलं. तर मित्रांनो, त्या नंदीचं नाव आहे रायफल 9738. विजय घाडगे फौजी आणि त्यांचे बंधू विकास घाडगे या शेतकरी कुटुंबाचा हा रायफल बऱ्याच वेळा त्यांनी त्याचा विकायचा प्रयत्न केला किंवा व्यवहारात त्यांनी ऍडव्हान्स पण घेतला आणि तो कॅन्सलही केला. अगोदर 61 लाखाला मागणी झाली, त्यानंतर 1 कोटीला सुद्धा या ठिकाणी रायफल 9738 ची मागणी झाली. परंतु तरी सुद्धा मित्रांनो, या घाडगे बंधूंनी ही रायफल कुणालाही विकलेली नाही. तर पाहूया आपण ही रायफल आता पुशेगावच्या मैदानात येत्या 27 डिसेंबरला धडाडणार आहे मित्रांनो, कारण ती नेहमीच गुलालात आहे आणि तिचा पळ सुपर हिट आहे. तर बघूया आपण कोण आहे रायफल, कोण आहे तिचे मालक. हे पहा मित्रांनो, हे आहे घाडगे परिवार. म्हणजे लहानांपासून पूर्ण त्या ठिकाणी ज्या त्यांच्या घरामध्ये स्त्रिया आहेत, ताई आहेत, यांना कुणालाही तो मारत नाही. व त्यांची त्या रायफलची म्हणजे पूर्ण त्याला गरम पाण्याने आंघोळ घालणे, त्याचे पाय छेपणे, त्याला मसाज करणे, त्यामुळे तो त्यांच्या घरातला एक मेंबरच बनलेला आहे. म्हणून त्याला विकण्याचा यांचा कुठलाही विचार नाही, कितीही पैशाची मागणी आली तरी. हे पहा, त्यांच्या घरातील सदस्य या ताईंनी सुद्धा त्याला म्हणजे तो कुणालाही मारत नाही या ठिकाणी. त्यांच्या घरामध्ये पोटच्या पोरासारखं जीव लावणाऱ्या या ताई, त्यांची ही रायफल. हे पहा मित्रांनो, ही लहान छोटीशी मुलगी, तिने सुद्धा या ठिकाणी रायफलला धरलेला आहे. मित्रांनो, हा जो रायफल आहे त्याने सेनवडीमध्ये 1 नंबर केला, 1 आदत 1 बैल या मैदानामध्ये. त्या अगोदर मेहरबानला घेऊन त्याने होलीसगावची फायनल मारली. हे पहा, हे आहेत घाडगे पाटील, त्यांची रायफल. मित्रांनो, हे आहे 9/12चं खटाव मधील मैदान, जे महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं. या ठिकाणी तो 5म महाराष्ट्र केसरी झालेला आहे आपली रायफल. आणि त्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर 7/12च्या मैदानात सुद्धा त्याने 2रा नंबर केलेला आहे याच मैदानावर. बऱ्याच वेळा या पैलवान बरोबर पळणारा हा ही रायफल, ही दोन्ही खांदी पळते मित्रांनो. त्याच्यामुळे रायफलला पहिऱ्याला काही कमी नाहीये. हे रायफलचे फिक्स ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवी, रायफलला घेऊन ते बकासूर बरोबर पळाले आहे. त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस, बब्या, अशा जवळजवळ तब्बल रायफलच्या नावावरती 35 फायनल आहेत मित्रांनो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस केसरी, यामध्ये 3,65,000 जे बक्षीस होतं ते बकासूर आणि रायफलने या ठिकाणी मारलेलं आहे मित्रांनो. आणि ताजंच उदाहरण म्हणजे या वाघाने आपले आडिवलीचे राहुल पाटील यांचा मथुर, बिंजोडचा बादशाह, भारत केसरी याला घेऊन वडकीचं जे हिंद केसरी मैदान होतं मित्रांनो 17 तारखेचं दत्त जयंती निमित्त, त्या ठिकाणी याने हिंद केसरीचा मान मिळवलेला आहे. त्याबद्दल त्याचेही हार्दिक अभिनंदन. अशीही मित्रांनो एका गरीब कुटुंबातील रायफल सुद्धा या ठिकाणी पुशेगावला सज्ज झालेले आहे आणि त्या मैदानात दमदार या ठिकाणी रायफल लढणार आहे. कारण ते पुशेगावचं मैदान जे आहे, सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने जे त्या ठिकाणी स्पर्धा भरणार आहे 27 डिसेंबर रोजी, त्या ठिकाणी मित्रांनो जे पारंपरिक मोठं मैदान, याचा मान खूप मोठा आहे. त्या ठिकाणी यावेळेस तिथल्या पुसेगावच्या कुठल्याही गाडा मालकांच्या गाड्या या ठिकाणी पळणार नाही. कुठल्याही नंदी त्या ठिकाणी, कुठल्याही नंदी बरोबर त्यांचे पैरे नाहीयेत. ही एक सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे जोही कुठला ड्रायव्हर असेल त्याला सुद्धा जसं नंदीला हिंद केसरीने मानांकन दिलं जाईल, तसंच या ठिकाणी ड्रायव्हरला सुद्धा हिंद केसरीचा मान दिला जाणार आहे. ही नवीन सुरुवात या ठिकाणी पुशेगाव मैदानामध्ये या ठिकाणी त्या सेवागिरी महाराजांच्या ट्रस्टने किंवा जे चेअरमन आहेत त्यांनी या ठिकाणी चालू केलेले आहे मित्रांनो. तर आपल्या या रायफलला या ठिकाणी पुसेगावच्या मैदानात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचा पायरा जर झाला तर मित्रांनो, एक तर वडकीचे पिंटू शेठ यांचा कॉकटेल उर्फ सुंदर किंवा मथुर ही जोडी रिपीट होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.